महानंद डेअरी गुजरातमधून चालवली जाणार आहे। महानंद डेअरीचं संचालन आता गुजरातमधून केलं जाणार आहे। तर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड महानंद चालवणार आहे। गुजरातच्या आणंदमध्ये एनडीडीबीचं मुख्यालय आहे। तर संचालक मंडळाकडून राज्य सरकारला तसा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। संचालक मंडळाच्या निर्णयाला दूध संघानं मात्र विरोध केला आहे। राज्यातील अनेक उद्योग बाहेर जात असल्याची टीका होत असतानाच आता राज्यातील सर्वात मोठी सहकारी डेअरी महानंद ही सुद्धा राज्याबाहेरील संस्थेला आणि ती मुख्य म्हणजे गुजरातमधील एका संस्थेला दिली जाणार असल्याची माहिती समोर येते। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड महानंद चालवणार आहे आणि गुजरातच्या आणंदमध्ये एनडीडीबीचं मुख्यालय आहे आणि तिथूनच आता महानंदचा सगळा कारभार पाहिला जाईल अशी माहिती समोर येते। संचालक मंडळाचा हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? अनेक प्रस्ताव हे इतर राज्यांना, अनेक जे प्रकल्प आहेत महाराष्ट्रातले ते इतर राज्यामध्ये जात आहेत अशी ओरड होत असताना, त्याचबरोबर गुजरातमध्ये जास्तीत जास्त प्रकल्प जात असल्याचं बोललं जात असतानाच एक सगळ्यात मोठी जी डेअरी आहे, सहकारी डेअरी, त्याचं संचालन आता जे आनंदमधला एक संस्था आहे त्यांच्याकडे दिली जाणार असल्याची माहिती समोर येते। काय अपडेट्स आहेत याविषयी? भरा, खरं तर एनडीडीबी नावाची जी गुजरातची संस्था आहे, या संस्थेला महानंद ही डेअरी जी आहे ती चालवण्यासाठी देण्यात येणार आहे। खरं तर ही डेअरी चालवून देण्याबरोबरच 350 कोटीची मदत सुद्धा एनडीडीबीला सरकार देत आहे। खरं तर खूपच धक्कादायक ही सगळी बाब म्हणावी लागेल, कारण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची जी शिखर संस्था आहे ती महानंद डेअरी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।